हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन। फ्रेंड्स, आज आहे बुधवार आणि आजचा वार आहे किड्स स्नॅक सिरीजची रेसिपी शेअर करण्याचा। तर आपली रेसिपी नंबर 2 आहे टोमॅटोची पुरी। मस्त अशी खमंग आणि खुसखुशीत पुरी होते, थोडासा असा टँगी फ्लेवर पण येतो आणि महत्त्वाचं म्हणजे 3 ते 4 दिवस ही पुरी छान आरामात टिकते। सो तुम्ही नक्की करून मला कमेंटमध्ये सांगा। टोमॅटो पुरीसाठी ना आपण एक मिक्सर घेतलेला आहे, त्यात ना बारीक चिरलेले 3 टोमॅटो मी घेतेय, 6 ते 7 पाकळ्या लसणाच्या, अर्धा चमचा हिंग, एक 2 ते 3 चमचे लाल तिखट किंवा तुम्हाला जेवढी तिखट पाहिजे त्या पद्धतीत तुम्ही लाल तिखट टाकू शकता। चवीप्रमाणे मीठ, आपण मीठ ह्याच्या पद्धतीने टाकतोय की ह्याच्यात कणिक पण येणार आहे त्याने। यात आता अर्धा बाउल किंवा अर्धी वाटी डाळीचं पीठ। आपण डाळीचं पीठ ह्याच्यात का घालतोय ह्याचं एक कारण आहे, इकडे एक टिप आहे की जेणेकरून टोमॅटो ज्या वेळेला आपण वाटतो मिक्सरमध्ये त्यावेळेला एकदम फाईन छानपैकी पेस्ट होते म्हणून। आता आपण ह्याची पेस्ट मिक्सरमध्ये करून घेऊया। आपण ह्याची एकदम फाईन पेस्ट करून घेतलेली आहे। आता ही पेस्ट सगळी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। आपण ना ही टोमॅटोची पेस्ट आहे ना गाळून घेतलेली आहे। आता त्यात ना आपण 2 चमचे रवा टाकूया। त्यात आता हे 2 बाउल जे आहे ते आपण कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ आपण टाकून घेऊया। आता आपण ना पीठ हे छानपैकी ना घट्ट भिजवून घेऊया। आणि आता ज्या वेळेला आपण पीठ भिजवणार ना त्यावेळेला समजा तुम्हाला असं वाटलं सैल आहे तर त्या पद्धतीने तुम्ही थोडंसं कणिक ऍड करू शकता आणि घट्ट वाटलं तर एखादा चमचा पाणी तुम्ही ऍड केलं तरी चालेल। आपण पीठ छानपैकी घट्ट मळून घेतलंय। आता अगदी थोडंसं तेल टाकून आपण ह्याला ग्रीज करून घेऊया। आपण आता 10 मिनिटं झाकण याच्यावर ठेवून टाकूयात म्हणजे पीठ छानपैकी मुरेल। 10 मिनिटं झालेली आहेत आणि पीठ आता छान मुरलेलं आहे। आपण परत एकदा मळून घेऊया। आता मी ना एक मोठा गोळा घेतलेला आहे आणि त्याची एक छानपैकी मोठी पोळी लाटून घेऊया। आपण मस्त पोळी अशी मोठी लाटून घेतली, मीडियम घेतली, फारही पातळ नाही फारही जाड नाही। आता आपण ना वाटी यूज करणार आहे, त्या ह्यानी शेपने आपण मस्तपैकी कट करून घेऊया। आता आपण पुऱ्या अशा कट करून घेतल्यात, आता तळायला घेऊयात। आता ना मीडियम फ्लेमवर मी ना तेल छान तापवून घेतलंय। आपण पहिली पुरी टाकूया आणि आता अजिबात हलवायची नाही, छानपैकी तळून होऊ दे। जर आलटी पालटी सारखी केली तर काय होतं, एकदम तेलकट पुऱ्या होतात। आता आपण उलटून घेऊयात, बघा कलर पण किती छान आलेला आहे आणि पुरी पण मस्त फुगलेली आहे। तर अशा पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या लाटून मस्तपैकी तळून घेऊया। तर मस्त आपली अशी एकदम खुसखुशीत टोमॅटो पुरी तयार आहे। तर फ्रेंड्स, मस्त अशा टम्म फुगलेल्या आणि खुसखुशीत टोमॅटोच्या पुऱ्या तयार आहेत आणि त्या आपण 2 ते 3 दिवस छान स्टोर करू शकतो।